नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी घेऊन आले आहे उन्हाळ्यात सगळ्यांच्या मनाचा राजा दाणेदार मँगो मलाई कुल्फी. बाजारात मिळणाऱ्या कुल्फीपेक्षा ही घरची कुल्फी इतकी क्रीमी, रिच आणि स्वादिष्ट लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते. सर्वात खास म्हणजे ही रेसिपी खूप सोपी आहे, कमी साहित्यामध्ये तयार होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. जर तुम्हालाही उन्हाळ्यात काहीतरी थंडगार, खास आणि होममेड डेझर्ट खायची इच्छा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. अर्धा लिटर इथं दूध घेतलेलं आहे मी. एक आंबा बारीक चिरून फोडी करून घेतल्या. 1 वाटी साखर, 15 ते 20 काजू पाकळ्या आणि 4 ते 5 वेलची. अर्धा तास आपल्याला हे पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. भिजवलेले काजू जेव्हा आपण या कुल्फीसाठी वापरतो तेव्हा कुल्फी अगदी दाणेदार आणि अगदी मलाईदार तयार होते. 2 ते 3 चमचे कढईमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला दूध घेऊन हे दूध 15 ते 20 मिनिट मंद गॅसवरती ढवळत राहायचं आहे. त्याच दुधातलं अर्धी वाटी दूध मी बाजूला काढून घेतलं आहे. 15 ते 20 मिनिट एकदम गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती हे दूध आपल्याला छान असं चमच्याच्या साह्याने ढवळून घ्यायचं, जेणेकरून दुधावरती जेवढी साय येईल तेवढी साय आपल्याला मोडून घ्यायची आहे. या दुधाचं आपल्याला बासुंदी करायची नाही आहे किंवा दूध एकदम घट्टही करायचं नाही. अगदी 15 ते 20 मिनिट मंद गॅसवरती होईल तेवढं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पहा इथं छान असं पळीच्या साह्याने एकसारखं ढवळत राहिलं म्हणजे हे दूध छान असं घट्टसर व्हायला मदत होते. अगदी सुंदर चवीची ही कुल्फी होते. तुम्ही करून पहा. अगदी घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे. बाहेरची कुल्फी तर आपण नेहमी आईस्क्रीम कुल्फी खातो, पण जर घरी आपण केली तर नक्कीच याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाहीत किंवा अगदी फूड कलरही वापरले जात नाहीत. अर्धी वाटी दुधामध्ये रूम टेम्परेचरचं आपल्याला दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे. मिल्क पावडर जर तुमच्याकडे नसेल तर नाही घेतली तरीही चालेल. 2 चमचे मिल्क पावडर चांगल्या गाठी मोडून घ्यायच्या आणि ही मिल्क पावडर आपल्याला दुधामध्ये घ्यायची आहे. छान असं दूध हे घट्ट तर होतंच, पण आपल्या कुल्फीला क्रीमी टेक्स्चर येतं. जर मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही नाही घेतली तरीही कुल्फी चवीला फार छान होते. आता हे जे भिजवलेले काजू आहेत, हे भिजवलेले काजू आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये भिजवलेली वेलची, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 1 वाटी आपण एक हापूस आंबा मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे, साली काढल्या आणि छान असा हापूस आंब्याचा गर आपण इथं 1 वाटी घेतलेला आहे. मी इथं हापूस आंबा घेतलेला आहे, पण तुम्ही कोणताही आंबा घ्या, फक्त आंबा आंबट नसावा एवढी काळजी घ्या. अजून 1 वाटीभर दूध याच्यामध्ये घेतलं मी आणि आता हे मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे. पहा इथं पूर्ण आपल्याला ज्यूसचं भांडं घ्यायचं मिक्सरचं आणि मिक्सरच्या ज्यूसच्या भांड्यामध्ये हे सगळं जे मिक्सचर आहे काजू आणि आपलं आंब्याचं ते पूर्णपणे एकदम एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकत असाल तुम्ही. 1-2 काजू जर अख्खे या मिश्रणामध्ये राहिले तर राहू दे, कारण कुल्फी खाताना हे जर काजू तोंडामध्ये आले तर फार छान चवीला लागतं. भिजवलेली जी वेलची आहे आपण, ही वेलचीही या मिक्सरमध्ये छान अशी बारीक होते. आता मी गॅस बंद केलेला आहे. दूध पण आपलं व्यवस्थित 15 ते 20 मिनिट उकळलेलं आहे. गॅस बंद करायचा. उकळत्या दुधामध्ये हे मिक्सचर ओतायचं नाही आहे, लक्षात ठेवा. उकळत्या दुधामध्ये जर तुम्ही ओतलं तर हे दूध फाटण्याचा संभव आहे, कारण आंबा आहे याच्यामध्ये. काय करा, उकळतं दूध गॅस बंद करा आणि गरम दुधामध्ये हे आंब्याचं जे आपण मिक्सचर केलेलं आहे आंबा आणि काजूचं ते घ्या. एकसारखं चमच्याच्या साह्याने पूर्ण ढवळत राहा. गॅस बंद करा. गरम दुधामध्ये तुम्ही जेव्हा हे काजू आणि आंब्याचं मिक्सचर घेता तेव्हा आपोआप हे काजू छान असे व्यवस्थित एकसारखे, आंबा आणि हा काजू एकसारखा होतो. काजू कच्चा राहत नाही किंवा कचकच लागत नाही कुल्फीमध्ये आपल्याला. म्हणून गरम दुधामध्ये हे पूर्ण मिक्सचर आपण ओतून घ्यायचं आहे. एकसारखं पळीच्या साह्याने, चमच्याच्या साह्याने एकसारखं हे मिक्सचर करून घ्या. जसं जसं हे मिक्सचर थंड होत जाईल तसं तसं घट्ट होत जातं. काजूमुळे ह्या मिक्सचरला छान असा दाणेदारपणा आणि घट्टसरपणा येतो. आणि आपण जे दूध घेतलेलं आहे हे दूध फुल फॅट दूध घेतलेलं आहे. पूर्णपणे म्हशीचं दूध, छान असं घट्टसर दूध आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 चमचे मिल्क पावडर घातल्यामुळे घट्टसरपणा तर ह्याला येतोच, पण क्रीमी टेक्स्चरही येतं. दुसऱ्या कोणत्याही पावडरी किंवा दुसरं कोणतंही आपण कलर वगैरे, प्रिझर्वेटिव्ह वगैरे न वापरता घरच्या घरी ही कुल्फी बनवत आहोत. सुंदर चवीची ही कुल्फी होते आणि छान दाणेदार अगदी क्रीमी कुल्फी होते.
पूर्णपणे हे मिक्सचर आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि जसं थंड होईल तसं ते घट्ट होत जातं. काजूमुळे हे मिक्सचर छान असं घट्ट होत जातं. पाहू शकत असाल तुम्ही, मी दाखवते तुम्हाला चमच्याला पाठीमागे. हे पहा, बोटाच्या साह्याने मी एक रेष ओढलेली आहे आणि ही रेष एकसारखी खाली गेलेली आहे. दोन्ही बाजूचं मिक्सचर आपल्या चमच्याला चिकटून राहिलेलं आहे. आता आपण कुल्फी लावून घेऊया. माझ्याकडे काचेचे ग्लास आहेत आणि काचेचे ग्लास भरून मी ही कुल्फी लावून घेत आहे. कुल्फीचा मोल्ड, जर तुमच्याकडे कुल्फी लावायचे ते मोल्ड असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता. छान कुल्फी होते. आता माझ्याकडे ते मोल्ड नाही आहे, त्याच्यामुळे मी काचेच्या ग्लासमध्ये कुल्फ्या लावलेल्या आहेत. पहा, इथं छान अशा ह्या कुल्फ्या लावून घेतल्यात मी. आता याला आपण वरून सिल्वर फॉईल घालूया. सिल्वर फॉईलने पूर्णपणे हे ग्लास आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत. जेवढे तुम्ही व्यवस्थित हे ग्लास पॅक करून घ्याल तेवढी ही कुल्फी लवकर झटपट तर होतेच, पण त्याच्यामध्ये बर्फ होत नाही. तर इथं पहा, छान असे हे ग्लास मी भरून घेतलेले आहेत. पूर्ण गच्च भरलेले नाही आहेत. जर कुल्फीचा मोल्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा ग्लासमध्ये कुल्फी लावू शकता. इथं पहा, सिल्वर फॉईलने मी पूर्णपणे गच्च असं हे आपल्याला ग्लास बंद करायचा आहे, जेणेकरून आतमध्ये हवा नाही जायला पाहिजे. पाहू शकत असाल, पूर्ण चारी बाजूनी हा जो सिल्वर फॉईल आहे ही मी चिकटून घेते. पहा, इथं सिल्वर फॉईल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पेपर लावून वरच्या साईडने रबरने पॅक करून टाका. आता चाकूच्या साह्याने छोटासा आपल्याला कट द्यायचा आहे. पहा, इथं ग्लास छान असे मी व्यवस्थित पॅक करून घेतलेले आहेत. चाकूच्या साह्याने थोडासा आपण वरच्या साईडला कट देऊया आणि त्याच्यामध्ये आपण स्टिक्स हे करणार आहोत. हे पहा, छोटासा कट दिला मी आणि आपल्या ज्या कुल्फीच्या स्टिक आहेत त्या स्टिक याच्यामध्ये घालूया. छान चवीची ही कुल्फी होते. अगदी एकदा जर तुम्ही केलीत तर नक्कीच पुन्हा पुन्हा करून खाल आणि अगदी 10 ते 15 मिनटं होणारी कुल्फी आहे. पाहिजे पूर्ण ह्या स्टिक मी लावून घेतलेल्या आहेत आणि आता हे आपल्याला फ्रीजरमध्ये एक 12 ते 15 तासासाठी आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. पाहिजे उरलेलं जे कुल्फीचं मिक्सचर आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. अगदी 15 तास झालेले आहेत आणि 15 तासानंतर पहा, इथं आपली कुल्फी छान अशी सेट झालेली आहे. पहा, सुंदर अशी. आता आपण हा पेपर काढूया. फक्त 15 ते 20 मिनिट आपण दूध गरम करून घेतलं आणि ह्या दुधामध्ये बाकी सगळं मिक्सचर घालून आपण ही कुल्फी तयार केलेली आहे. सुंदर अशी आपली काजू आंबा कुल्फी तयार आहे. पाहू शकत असाल, छान असा आपल्याला हाताची गरमी द्यायची ह्या ग्लासांना आणि यातून आपण कुल्फी काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला असं जमत नसेल तर थोडंसं पाण्यामध्ये बुडवा आणि पाण्यामध्ये बुडवून अशा पद्धतीने ही कुल्फी काढून घ्या. पाहू शकत असाल, सुंदर अशी ही काजू मँगो कुल्फी आपली तयार झाली आहे. घरच्या घरी कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता फक्त अर्धा लिटर दुधापासून आणि एका आंब्यापासून आपण ही कुल्फी तयार केलेली आहे. दाणेदार कुल्फी मलाईदार अशी आपली तयार झाली आहे आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छोट्या वाटीमध्ये मी ही कुल्फी लावून घेतली होती. थोडंसं माझ्याकडे मिक्सचर शिल्लक होतं, ते छोट्या वाटीमध्ये घेतलं आणि मी तुम्हाला सुरीच्या साह्याने कट करून दाखवते. पहा, इथे किती सहज कट होते, अगदी व्यवस्थित कट होते आणि चमच्याच्या साह्याने मी तुम्हाला ही कुल्फी चमच्यामध्ये घेऊनही दाखवते. आणि अशा पद्धतीने अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कोणताही जास्तीचा खर्च न करता कुल्फी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी उन्हाळ्यामध्ये थंडगार कुल्फीचा स्वाद घ्या. मी अर्धा लिटरची कुल्फी केली आहे, पण तुम्ही जर जास्ती दूध घेतलं तर प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा प्रत्येक गोष्टींचं आणि अशा पद्धतीने करून पहा. धन्यवाद मंडळी.